Rolling up black windows once you go down. You must be crazy. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अचिव्हर्स करिअर अकॅडमी. कसे आहात सर्वजण? मस्त असाल. लक्ष द्या मुलांनो. तर आज आपण ह्यूमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टम शिकत आहोत. ह्यूमन बॉडी आणि त्याचे ऑर्गन सिस्टीम, कशा पद्धतीने ह्यूमन बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम काम करते हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सर्वांनी शांत बसायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे. ओके. इन द लास्ट क्लास वी हॅव स्टडीड सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण मागच्या 7वीमध्ये असताना वगैरे तुम्ही शिकला आहात की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बरेच असे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या पद्धतीने जगतोय. ठीक आहे. तर ऑल दी व्हायटल प्रोसेस which are essential properties of living beings are collectively called as a life processes. आणि ही जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे पूर्णपणे कलेक्टिवली ज्यावेळेस काम करते त्यावेळेस एखादा सजीव जगत असतो, लाईफ प्रोसेस होत असते. ओके. आणि ही लाईफ प्रोसेस होत असताना याच्यामध्ये डिफरंट ऑर्गन्स आहेत जे की आवर बॉडी वर्किंग इन ग्रुप सो ॲज टू स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेस. बघा, वेगवेगळे डिफरंट ऑर्गन्स आहेत जे की बॉडीमध्ये वर्किंग करतायत. आणि ते पण कसं वर्किंग करतायत? स्मूथली, हळूवारपणे एकदम स्मूथली वर्किंग करत आहेत आणि लाईफ प्रोसेस घडवून आणतायत. ठीक आहे. तर बघा, दिस लाईफ प्रोसेस टेक्स प्लेस इन द व्हेरियस स्टेप्स. ह्या लाईफ प्रोसेसची वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. आणि ह्या स्टेप्स पाहायच्या आहेत आपल्याला. स्पेसिफिक ऑर्गन त्या स्टेप्स फॉलो करतात, कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप. आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत, स्टेप बाय स्टेप आपली बॉडी काय करते? लाईफ प्रोसेस घडवून आणते. आणि हे लाईफ प्रोसेसमध्ये काही स्पेसिफिक ऑर्गनसुद्धा असतात जे की ती स्पेसिफिक काम करतात, स्पेसिफिक स्टेप फॉलो करतात. ओके, कॅरी करतात. ठीक आहे बेटा. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड एज अ ऑर्गन सिस्टीम. आणि जो काही ऑर्गनचा ग्रुप आहे बेटा, हा ऑर्गनचा ग्रुप काय करतो? वर्किंग करतोय. कसं? ऑर्गन सिस्टीम म्हणून. ठीक आहे. ऑर्गन सिस्टीम म्हणून भरपूर सारे ऑर्गन एकत्र येतात आणि हे ऑर्गन एकत्र आल्याच्या नंतर काय ऑर्गन सिस्टीम म्हणून हे परफॉर्म करतात. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये असतात. तर आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आहेत, जसे की लाईक डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिस्पायरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तसंच स्केलेटल सिस्टीमसुद्धा असते. ओके. अशा मस्क्युलर सिस्टीम एक्सेट्रा अशा अनेक सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काय करतात? काम करत असतात. ठीक आहे. आणि हे काम करत असताना आपल्याला काय करायचं आहे? ह्याचं फंक्शन कसं होत असते बॉडीमध्ये हे आपल्याला या पाठामध्ये सगळ्या पद्धतीने वित्यंभूत माहिती आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. समजतं बेटा सर्वांना? एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट. आता बघा, एवढं सगळ्या सिस्टीम चालवायच्या आहेत, एवढी सगळी लाईफ प्रोसेस चालवायचं आहे आणि ह्याला एनर्जीच नाही तर चालेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या बॉडीला चालवण्यासाठी आपल्याला लाईफ प्रोसेस घडवून आणण्यासाठी आपल्याला काय लागतं गणेश? आपल्याला लागतं एनर्जी लागते. ओके. काय लागते? तर एनर्जी लागते. मोस्ट ऑफ सोर्स इज अ एनर्जी. ओके. परत बघा, cells need the supply soluble nutrients and oxygen for this purpose. सेलला नीड लागते. कशाची नीड लागते रे बेटा? सोल्युबल न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजनची काय लागते? नीड लागते. नीड म्हणजे त्याला गरज आहे ना, सेलला जिवंत राहायचं आहे म्हणजे त्याला छोट्या काय असतील? न्यूट्रिएंट्स असतील, तसंच सोल्युबल न्यूट्रिएंट्स असतील किंवा ऑक्सिजन असेल. ह्याची सेलला गरज असते आणि हे सगळी गरज आपण कशातून प्रोव्हाइड करतोय?
रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये, तसंच सर्क्युलेटरी सिस्टीममधून आपण ती गरज प्रोव्हाइड करतोय. सेलकडे सर्क्युलेटरी सिस्टीमनं सर्क्युलेट केलं जातं हे न्यूट्रिएंट्स वगैरे, ओके, वाया ब्लड वगैरे, वेन्स वगैरे, ओके. त्यामधून त्याला ऑक्सिजनची पण गरज लागते. ऑक्सिजन आपण रिस्पायरेटरी सिस्टीममधून घेतो, बरोबर आहे का. आणि ह्या रिस्पायरेटरी सिस्टीममुळं जे काही ऑक्सिजन आपण घेतो ते आपण सगळीकडे स्प्रेड करतो आपल्या बॉडीमध्ये, म्हणून आपली बॉडी जिवंत राहते. काय असते? जिवंत असते. समजते का बेटा. परत बघा, रिस्पायरेशन इज कॅरीड थ्रू द फॉलोइंग 3 स्टेप्स. आणि पहिल्यांदा आपण बघणार आहोत रिस्पायरेशन, ओके. आणि ही रिस्पायरेशन 3 स्टेपमध्ये होत असते, ओके. 3 स्टेपमध्ये रिस्पायरेशन कसं होते तर बघा, सुरुवातीला आपण एक्सटर्नल रिस्पायरेशन, तसंच इंटरनल रिस्पायरेशन आणि सेल्युलर रिस्पायरेशन, 3 प्रकारे रिस्पायरेशन बॉडीमध्ये होत असतं. एक्सटर्नल रिस्पायरेशन जो की इन्स्पिरेशन किंवा इनहॅलेशन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, जो की आपण श्वासमध्ये आतमध्ये घेतो, बाहेरचा श्वास वगैरे आपण काय करतोय, इनहेल करतोय, म्हणजे आपण काय करतोय, एक्सटर्नल रिस्पायरेशन करत असतो. एक्सटर्नल म्हणजे बाहेरून आतमध्ये आपण ऑक्सिजन घेत असतो, याला आपण एक्सटर्नल रिस्पायरेशन असं म्हणतो. आता हे एक्सटर्नल रिस्पायरेशनमध्ये आपण इनहेल आणि एक्सेल करत असतो. इनहेल म्हणजे बॉडीमध्ये हवा घेणे, एक्सेल म्हणजे बॉडीमधून आतमधली हवा बाहेर सोडणे, ठीक आहे. अशा पद्धतीने एअर इज टेकन इज थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड द लंग्स थ्रू द ट्रेका किंवा विंड पाईप असं म्हणतो आपण त्याला. पहा बेटा, आपण जे हवा घेतोय ते फुफ्फुसापर्यंत पोहोचवतो आपण इनहेल करून व्हाया ट्रेका. ट्रेका म्हणजे त्या पाईपाद्वारे, ठीक आहे. परत बघा, नाकातून आपण त्या पाईपाद्वारे हवा ही शरीरामध्ये घेतो. तसंच एक्झलेशन म्हणजे ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर एअर गोज टू इंटू ब्लड. ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी टुवर्ड्स द लंग्स. आणि बघा, आपण जे काही बाहेरून ऑक्सिजन घेतलेला आहे हे ऑक्सिजन काय होतं तर आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे सर्क्युलेट केलं जातं. आता आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज आहे का नाही रे, तर आहे. म्हणजे याचा अर्थ आपली बॉडी ज्या वेळेस ऑक्सिजन घेते तर ती ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं आणि आपल्या बॉडीमधलं जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड लंग्सकडे आणला जातो. आणि लंग्सकडे आणल्याच्या नंतर आपण काय करतो, एक्झेल ज्या वेळेस करतो त्यावेळेस हा कार्बन डायऑक्साईड काय करतो आपण, देअर एअर इज अ गिवन आउट बाय एक्झलेशन, तो आपण बाहेर टाकून देतो. कळालं का, बरोबर आहे. नाकाद्वारे आपण बाहेर सोडतो, त्याला आपण काय म्हणतो, एक्झलेशन असं म्हणतो. समजलं. एक्झेल म्हणजे इनहेल म्हणजे बॉडीमध्ये श्वास घेणे, एक्झेल म्हणजे बॉडीमधून श्वास हा बाहेर सोडणे, ठीक आहे. तो हवा ही बाहेर सोडणे, आतमध्ये हवा घेणे, आतमधून हवा बाहेर सोडणे. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, ठीक आहे. परत बघा, बोथ ऑफ दिस प्रोसेस ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स. ही सगळी प्रोसेस कोशाच्या मदतीने होते तर लंग्सच्या मदतीने. लंग्स माहिती आहेत सर्वांना, फुफ्फुसे, ठीक आहे. कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल रिस्पायरेशन. आणि ह्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल रिस्पायरेशन म्हणतो. हे सगळे रिस्पायरेशन कुठून चालले, बाहेरून चालले आहे की नाही. परत बघा, आता आपल्याला पाहायचं आहे इंटरनल रिस्पायरेशन काय आहे, तर सर्वांनी लक्ष द्या बेटा. इंटरनल रिस्पायरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द सेल अँड टिश्यू फ्लुइड्स इज कॉल्ड इंटरनल रिस्पायरेशन. म्हणजे बाहेरून आपण हवा घेऊ लागलो का इथं, बाहेरून ऑक्सिजन घेऊ लागलो का आपण इथं, नाही. इंटरनल रिस्पायरेशनचा अर्थ होतो जे काही सेल असू द्या किंवा टिश्यू असू द्या बॉडी लेवलला, ओके, त्यावेळेस त्याच्यामधून ज्यावेळेस फ्लुइड असो किंवा त्याच्यामधलं ऑक्सिजन असो एकमेकांना ज्यावेळेस ट्रान्सफर करतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रिस्पायरेशन असं म्हणतो. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम द ब्लड इनटू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम द टिश्यू फ्लुइड इनटू ब्लड. म्हणजे बघा, ब्लड्स काय करतात, ब्लडमधून जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो आपण, हे ऑक्सिजनेटेड ब्लड
शरीरामध्ये प्रत्येक टिश्यू आणि सेलपर्यंत पोहोचत असतो. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून सेलला किंवा त्या टिश्यूला पूर्णपणे ऑक्सिजन मिळत असते. ठीक आहे. त्याच्यामुळे सेल कशी असते, ताजीतवानी असते. ओके. आणि जर समजा त्याच्यातलं यूज झालेलं जे काही ऑक्सिजन आहे त्याच्यामधून कार्बन आपल्याला ॲड होतो मध्ये, बरोबर आहे, आणि तो कार्बन डायऑक्साईड परत त्या ब्लडमध्ये मिसळलं जातं आणि हे ब्लडमधून परत कुठं पाठवलं जातं, लंग्सकडे पाठवलं जातं. ठीक आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस म्हणजे काय तर इंटरनल रेस्पिरेशन. मधल्यामध्ये हुलाले ना, बाहेरचा संबंध आहे का, बाहेरचा काही संबंध आहे का, नाही, सगळं मधल्यामध्ये होतंय. ठीक आहे. याचा अर्थ इट इज कॉल्ड ॲज अ इंटरनल रेस्पिरेशन. ओके. तर पहा बेटा, सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे. आता पहा, आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशन बघायचं आहे, म्हणजे सेल टू सेल रेस्पिरेशन हुलाले. ठीक आहे. ह्या सेल कशा असतात रे, प्रत्येक बॉडीमध्ये भरपूर साऱ्या सेल्स आहेत, म्हणजे ह्या सगळ्या सेल्स एकमेकांना रेस्पिरेट करतायत. पहा कसं, डिझॉल्व न्यूट्रिएंट्स लाईक अ ग्लुकोज स्लोली बर्न्स ऑक्सिडाइज्ड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन अँड एनर्जी इज रिलीज्ड ATP. म्हणजे बघा, सेल्युलर रेस्पिरेशन का तयार होलेले, ATP तयार होलेले, एनर्जी तयार होलेले. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही सेल्युलर रेस्पिरेशन आहे, म्हणजे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, जसं की ग्लुकोज न्यूट्रिएंट्सच आहे ना, जे आपण ग्लुकॉन डी वगैरे पितो बघा, इन्स्टंट एनर्जी सोर्स म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. ग्लुकॉन डी माहिती आहे ना, छोटे छोटे पॉकेट असतात, ज्यावेळेस तुम्हाला अशक्तपणा येतो त्यावेळेस ग्लुकॉन डी प्या म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ग्लुकोज इट इज अ इन्स्टंट एनर्जी सोर्स. ओके. आणि हा ग्लुकोज स्लोली बर्न होतो, म्हणजे काय होतं, ऑक्सिडाइज व्हायला लागलं आहे. ओके. ऑक्सिजनमध्ये सोबत विथ हेल्प ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडाइज होतो आणि एनर्जी तयार होते, जे की ATP आहे. ATPचा लॉंग फॉर्म काय आहे बेटा, ॲडेनायझिन ट्रायफॉस्फेट, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ATP. ओके. परत वेस्ट मटेरियल्स लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर प्रोड्यूस्ड. आणि ती तयार होत असताना, ATP तयार होत असताना वेस्ट मटेरियल सुद्धा तयार होते, आहे की नाही. जसं की समजा तुम्ही काहीतरी बनवतायत, म्हणजे 100% मटेरियल यूज करतायत असं आहे का, वेस्ट मटेरियल पण यूज होते ना, वेस्ट मटेरियल सुद्धा बाजूला निघतं ना त्याच्यातून. अशा पद्धतीनं ह्याच्यामधलं जे वेस्ट मटेरियल आहे, कार्बन डायऑक्साईड हा बाजूला निघतो, तसंच काही वॉटर वेपर्स सुद्धा त्याच्यातून बाजूला निघतात. ओके. हे सगळं बाजूला झाल्याच्या नंतर ड्युरिंग दिस प्रोसेस सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज फॉलो. म्हणजे जसं सेल्युलर रेस्पिरेशन कशा पद्धतीनं होतंय, थोड्याशा तुम्हाला समराइज फॉर्ममध्ये दिलेला आहे. बघायचं आपल्याला कसं दिलं आहे. तर बघा बेटा, समराइज फॉर्ममध्ये आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशन सांगण्याचं काम केलं आहे. ही काय रे, C6H12O6. ओके. हा काय आहे, हा ग्लुकोज आहे. काय आहे रे बेटा, हा ग्लुकोज आहे. ठीक आहे. हा वाला इथून इथपर्यंत जो आहे हा काय आहे, ग्लुकोज आहे. ओके. आणि ह्या काय आहे रे, ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन आहे ना. म्हणजे 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स हे काय होत आहेत, मध्ये आपण ग्लुकोजमध्ये टाकतोय, ऑक्सिडेशन करतोय. काय करतोय, ऑक्सिडेशन करतोय. ऑक्सिडेशन म्हणजे आपण ऑक्सिजनमध्ये ॲड करतोय, समजते का. ऑक्सिजनमध्ये आपण ॲड करतोय, कशामध्ये, ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन आपण टाकतोय, म्हणजे याची प्रोसेस ऑक्सिडेशन व्हायला लागले. मग हे होत असताना आपल्याला 6 कार्बन डायऑक्साईड मिळाले, आहे की नाही, 6 कार्बन डायऑक्साईड मिळाले. तसंच 6 आपल्याला काय मिळाले, वॉटर मिळाले, ड्रॉपलेट्स मिळाले, आहे की नाही, 6H2O मिळाला, बरोबर आहे. परत आपल्याला अजून काय मिळालं रे, 38 ATP मिळाले. किती ATP मिळाले, एनर्जी मिळाली ना. ATP इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ATP इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके. सर्वांना समजते बेटा. परत बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपण शिकलो आहोत आज 3 स्टेप्स. कशाच्या 3 स्टेप बघितल्या रे आपण, रेस्पिरेशनच्या 3 स्टेप बघितल्या. सुरुवातीचा होता एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि लास्टचं सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन समजलं, सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ATP जनरेट होतो. ओके.
ATP एनर्जी तयार होत असते सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये काय होत असते रे? इंटरनल रेस्पिरेशनमध्ये काय होतं तर जे काही आपल्या बॉडीमधलं इंटरनल रेस्पिरेशन होत असताना जे काही आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे हे रक्तामध्ये मिसळतो आपल्या, ठीक आहे. आणि हे रक्तामध्ये मिसळले की ते फिल्ट्रेशन व्हायला जाते, ठीक आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आपल्या शरीराला गरज कशाची आहे? ऑक्सिजनेटेड ब्लडची आहे. कुणाच्या बॉडीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे सांगा? सर्वांचेच असतं, पण कमी प्रमाणामध्ये असतं. ते फिल्ट्रेशनला पाठवलं जातं आणि त्याच्यामधलं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हे बाहेर पाठवलं जातं. ओके, इथंपर्यंत सर्वांना समजलं बेटा. परत सेल्युलर रेस्पिरेशनसुद्धा तुम्हाला समजलं असेल. सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनच्या मदतीने जे काही न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये गेलेले आहेत, ऑक्सिजनच्या मदतीने त्या न्यूट्रिएंट्स काय करतो आपण? ऑक्सिडाईज करतो, ऑक्सिडेशन करतो. ओके, आणि ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस वेगवेगळे प्रोडक्ट बाहेर पडतात. ओके, आता त्याच्यामध्ये मेन प्रोडक्ट पण आहे. मेन प्रोडक्ट आपल्याला काय बनवायचे शरीराला? आपल्या ATP बनवायचे, म्हणजे एनर्जी तयार करायची. एनर्जी तयार करताना जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत, एनर्जी तयार करत असताना जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत, हे वेस्ट प्रोडक्ट आपण बाहेर टाकतो. बाहेर टाकतात म्हणजे काय? वॉटर ड्रॉपलेट असू द्या किंवा वॉटर ड्रॉपलेट असू द्या किंवा कार्बन डायऑक्साईड असू द्या. ओके, तसंच आपल्याला ATP म्हणजे 38 ATP आपल्याला मिळतात सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये. समजलं? ही रेस्पिरेशन सेल टू सेल चालत असते. ओके, सेलमध्ये चालणारी प्रोसेस आहे. समजलं इथं पर्यंत? सर्वांना समजलं? आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत रिस्पिरेटरी सिस्टीम. आता नेमकं रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये कशा कशा पद्धतीनं ऑक्सिजनमध्ये जातो, कोणत्या कोणत्या मार्गातून जातो, ओके, कुठंपर्यंत पोचतो, तिथं गेल्यावर काय करतो, आहे की नाही, पूर्ण इत्यंभूत माहिती आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके, आपलं होतं हे इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्टिव्ह लेक्चर होतं. इंट्रोडक्टिव्ह लेक्चरमध्ये आपण फक्त काय शिकले? वेगवेगळे ऑर्गॅनल्स हे शरीरामध्ये कसं काम करतात, आणि हे शरीरामध्ये काम करत असताना आपले सगळे ऑर्गॅनल जर एकत्र काम करत असतील तर वेगवेगळ्या सिस्टम तयार होतात. म्हणजे बघा, अनेक लोक एकत्र काम करत असतील तर एक सिस्टम तयार होतो, आहे की नाही. त्या पद्धतीनं वेगवेगळे सिस्टम आपल्या बॉडीमध्ये होते. अनेक असे व्हेरियस सिस्टम्स आपण बघितले आपल्या बॉडीमध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टम बघितलं, रेस्पिरेटरी सिस्टम बघितलं, एक्सक्रेटरी सिस्टम बघितलं, सर्क्युलेटरी सिस्टम बघितलं, असे एक्सेट्रा सिस्टम आपण या चॅप्टरमध्ये बघत आहोत आणि आता इथून पुढे सुद्धा बघणार आहोत. ओके ओके, ठीक आहे बेटा. थँक्यू सर्वांना. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your